शेतकरी मित्रांनो नमस्कार. आज आपण शिवणे तालुका सांगोला जिल्हा सोलापूर येथे राम देशमुख सरांच्या प्लॉटवर आहोत. तर त्यांची इथं सध्या पेरूची तैवान पिंकची लागवड चालू आहे. तर इथं त्यांच्या प्लॉटवर आज आपण रोपं दिलेत. त्यानंतर इथं आलो आहे. आता हे रोप लावायचं कसं ते आता त्यांचे जे आता लेबर आहेत त्या लेबरला आज आपण इथं सांगणार आहोत. कारण बऱ्याच वेळा काय होतं, आता मामा ही रोप आपल्याला लावायचं आहे. रोप लावताना काय लक्षात घ्यायचं तुम्हाला, त्या रोपाच्या पिशवीत ही जी काही माती कोकोपीट आहे त्याची आणि तुमच्या जमिनीची लेवल सारखी आली पाहिजे. आता काय होतं, तुम्ही तिथं गोटे आता तुम्ही काय केलंय, नांगराचं तास घातलंय. तुम्ही जर समजा हे तिथं घातलं आणि हे जर पूर्ण ढकलून द्यायचं म्हणलं तर काय होईल, तुमचं झाड तिथं पण मुजल. आपलं झाड किती मुजवायचं आहे, पिशवी बरोबर माती बरोबर मुजवायचं आहे. मग आता काय करायचं, काय ठिकाणी तो तुम्हाला चढ दिसतोय ते तुम्हाला उकर लागेल. जिथं जास्त खाली गेले, आता इथं काय केलंय, सध्या शेणखत लागवड करताना ते शेणखत आणि लिंबोळे खताचा इथं वापर केलाय. तर अगोदर पिशवी काढून घ्यायची. तर पेरूची लागवड करताना असताना तिथे जवळ दाखव, पेरूची लागवड करताना असताना रोपांचं खूप जास्त महत्व आहे. जर रोपं तुम्ही फ्रेश चांगली लावली, आता हे तुम्ही रोप बघतायत, आपण पिशवी काढले, हे जर मुळी बघितली जवळ दाखव, ही जर मुळी बघितली एकदम अशी पांढरी शुभ्र चालू मुळी आहे. आणि जर जुनी रोपं लावली तर काय असणार आहे, ही मुळी चालू नसणार आहे, पांढरी मुळी नसणार आहे, लाल आणि काळे मुळे पडले असतात, मुळावरती गाठी झालेल्या असतात. त्यासाठी रोपाचं सिलेक्शन करताना खूप हे काळजी घेणं महत्त्वाचं आहे. तर त्यांनी आपल्याकडे मागच्या 1 महिन्यापूर्वी रोपांची दीड महिन्यापूर्वी बुकिंग केली होती. पावसामुळे लागवड लांबली. तर आता सध्या लागवड आपण करतोय. जिथं आता शेणखत टाकले, लिंबोळे खत टाकले, तिथं आपल्याला झाड ठेवायचं आहे. आता ह्याची लेवल बघायला, आपली जमिनीची लेवल कुठं आहे, तिथं आहे. तर ह्याच्या लेवलला म्हणजे आपली इथंपर्यंत आलं पाहिजे झाड. मग काय करा, थोडीशी माती ओढून घ्या, तिथं झाड टेकवा आणि मग आता इकडची दोन्हीकडची माती ओढून घ्यायची. हे आली का तुमची लेवल, ह्याच्यात थोडी माती गेली पाहिजे, पूर्ण प्रगुड राहिला नाही पाहिजे त्याला. ही झाली तुमची लागवड. तर लागवड केल्यानंतर आता पिशवीचा भाग एवढा आहे आपला, त्या पिशवीच्या बाजूला थोडंसं दाबून घ्यायचं. हात पायाने दाबलं तरी पण चालेल, पिशवी पाय द्यायची नाही, पिशवीच्या बाजूला. आणि परत लागवड केल्यानंतर थोडंसं बारकं आळं झालं पाहिजे, एवढं फूट भरायचं. एक मग पाणी बसावं, हे असं आळं राहिलं पाहिजे, बस. हे आपली झाली लागवड. आणि ड्रिप अगोदरचे हल्ले ड्रिप, ते ड्रिप अगोदर व्यवस्थित सरळ करून घ्या, जेणेकरून आपला ड्रिपर जो आहे तो बरोबर बुडत आला पाहिजे. आता काय होईल, हे ड्रिपर जाईल तिकडं साईडला, पाणी इथं पडणार, झाडाच्या मुळ्या कुठंपर्यंत त्याला एवढंच आहेत. आता यांना आपण मगाशी आळूचं औषध पण तुम्हाला दिलं, रोपासोबत लिंबोळी खत असेल किंवा आळूचं औषध पण इथे दिलं आहे. आता आळूने काय करायचे मामा, तुम्ही करणार आहे आळून दोघं, इथं असतं तुम्ही दोघं ना. औषध जी वततोय ती झाडाच्या बुडाला लागलं पाहिजे. ह्याच्या मुळ्या कुठं आहेत, झाडाच्या मुळ्या एवढ्याच आहेत. मग झाड तुम्ही लावलं इथं आणि औषध इथं वतल्या उपयोग होईल का त्याचा. मग औषध कुठे गेलं पाहिजे, गुडक्यात. मग आळूनी करताना काय करायचं, जे काय अर्धा लिटर पाणी द्यायचं ते इथं राहिलं पाहिजे एवढ्यात. इथं पाणी ओतून साईडला पाणी ओतून उपयोग नाही. आणि बरोबर ड्रिपर पडत आलं की पाणी सोडायला चालू करायचं. रोप लावलं चांगलं दाबून घ्यायचं. पोकळ मातीत पाणी गेलं काय होतंय, आरते रान, बरोबर आहे मामा, आरलं का रोप वाकड तिकडे होते. आणि बरोबर लागवड झाली का लगेच पाणी द्या. आज जी काय तुमची लागवड होईल त्याला पाणी द्यायचं. काय होतं, आता ऊन पडले, आपण काय करतोय, पिशवी काढून झाडाची लागवड करतोय. ही पिशवी काढली, आता ह्याच्या बारक्यामुळे नाजूक ही जमीन तापली का डायरेक्ट मुळ्याला चरका बसतोय. मग काय करतोय, शेंडा खाली पाडते लगेच. झाड लावताना हे असं काय कुठं पेरू लागलं असतील किंवा फुलं लागली असतील, फुलं काढून घ्यायची. बऱ्याच ठिकाणी तुम्हाला कळ्या लागल्या आहेत, कळ्या पण काढून घ्यायच्या. आणि लाईन अगोदर व्यवस्थित ओढून घ्या सगळ्या. कुत्र्याने इकडे पायात अडकून इकडे तिकडे हल्लेले असते. आणि जिथं ड्रिपर येईल तिथं बरोबर तुमचं झाड लागवड करायची. ह्यात काही शंका तुम्हाला, मग असं जर व्यवस्थित तुम्ही लागवड केली, पाणी बरोबर बुडत जाणार आहे, रोप पण तुमचं जळणार नाही आणि लागवड तुमची चांगली होईल. ह्यात काय तुम्हाला शंका, दिलेली माहिती कळली का मामा, बरोबर आहे. तर असे जर माहितीपूर्ण व्हिडिओ बघायचे असतील तर आपला शेतकरी मित्र सूरज अवतडे हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. इंस्टा आणि फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका. आता आपण 2 मिनटं फक्त हे जे शेतकरी आहेत तिथले प्लॉटचे मालक आहेत त्यांचं पण आपण थोडेसे घेऊया. सर नमस्कार. नमस्कार. आता सकाळी तुम्ही अगोदर आला होता किंवा ह्याच्या अगोदर पण आपलं 3-4 वेळा बोलणं झालं किंवा तुमचा तो माणूस आपल्याकडे येतच होता. मग लागवडीच्या लँड प्रिपरेशन पासून तुम्हाला सगळं गायडन्स आपण तुम्ही तेव्हाच केलं होतं. ती कशी वाटली माहिती तुम्हाला? नाही, व्यवस्थित वाटली.
मी ह्याच्यातला नौकाच आहे हा पण तरी मी म्हणजे असं जुन्यासारखं मला पूर्ण माझी माहिती बरोबर म्हणजे समजेल असं तुम्हाला सांगून देईल ती. माहिती बरोबर एकदम समजून कळाली देईल. किंवा तुमचा आता आपण शेवग्याचा प्लॉट पण फिरलो किंवा बोराचा प्लॉट फिरलो मग दिलेली माहिती तुम्ही जर नवीन जरी असला शेतात तर कळली का तुम्हाला माहिती हो हो कळाली ती आणि प्रॅक्टिकली प्रॅक्टिकली सगळी कळाली आणि ती माझ्या फॉरवर्ड पण केली माझ्या माणसांना पण ती दाखवली सांगितली आहे ती. सांगितले व्यवस्थित ते हे झाले बरं म्हणजे एकंदरीत आपल्या सही ॲग्रो सर्व्हिसेस कडून तुम्हाला जी काय आजपर्यंत ट्रीटमेंट भेटली त्यावर तुम्ही समाधानी आहात का सॅटिस्फाईड आहे सॅटिस्फाईड आहात हा. धन्यवाद याच्या पुढे तुमच्याकडून आम्हाला अपेक्षा आहेत की थोडं आम्हाला मदत करावी मार्गदर्शन मार्गदर्शन करावं. आणि हेच 100% मार्गदर्शन भेटेल आम्हाला फक्त वेळच्या वेळेस फोटो द्या गरज पडली तर आपण प्लॉट व्हिजिट पण देऊ तर आज एखादंच आहे म्हटलं मामा आज एखादं तर एकादशाचे चांगले सुमुहूर्त तुम्ही आज लागवड करताय तुमची लागवड चांगली व्हावी श्रावण सोमवार आहे आज तुमची birthday लागवड पण आहे आमचा. आणि तुमच्या मुलाचा आत ते पण आहे आमच्या तर सरांचा हा मुलगा आहे त्यांचा बर्थडे आहे आणि बर्थडेच्या मुहूर्तावर आज ही लागवड त्यांनी केलेली आहे तर आपले जे शेतकरी बघतात सगळ्यांकडून तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि आज श्रावण सोमवार चांगल्या दिवशी तुम्ही लागवड करताय ती लागवड तुमची यशस्वी व्हावी या लागवडून तुम्हाला चांगलं उत्पन्न द्यावं उत्पन्न आर्थिक सहकार्य या बागेनं तुम्हाला करावं ही आपली ईश्वरचरणी प्रार्थना धन्यवाद धन्यवाद धन्यवाद